पवई येथील IM मुंबई इन्स्टिट्यूटच्या ठिकाणी आता राष्ट्रवादी शरद पवार गट यांना आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कथित घोटाळ्यासंदर्भात संचालकावरती कारवाई झाली पाहिजे अशी संदर्भात घोषणाबाजी या ठिकाणी करत आहेत। या ठिकाणी मुंबईचे अध्यक्ष म्हात्रे त्यांना बचणार एकंदरीत काय समस्या आहे, एकंदरीत आंदोलन कशाबद्दलचं आहे नक्की आणि या ठिकाणी ठिया मांडले। या संस्थेमध्ये एक दलित महिला कर्मचारी काम करते, तिच्यावर अत्याचार अन्याय होतोय। त्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात तिने अनेक ठिकाणी राष्ट्रपतींना देखील पत्र पाठवली, अनेक विजिलन्सला देखील पत्र पाठवली, परंतु अद्यापर्यंत तिच्या पत्रांना कोणतेही उत्तर दिलेलं नाही आहे। त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्याचं काम केले। उलट उरफाटा न्याय, महिलेला न्याय न देता ओईडीचा फोन येतो, तू जर असे पत्र पाठवणार असेल तुझ्यावर कारवाई केली जाईल, तुला निलंबित केलं जाईल, असा उरफाटा नियम या ठिकाणी लागू आहे। या महिलेच्या सन्मानासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरलेलं आहे। त्याचबरोबर या IMचे जे संचालक आहे मनोज कुमार तिवारी यांनी अनेक प्रकारचे या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। शिक्षक भरतीमध्ये देखील भ्रष्टाचार केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 60 कोटीचे देखील त्यांनी घोटाळा केलेला आहे। त्याचबरोबर 1.25 लाख रुपये प्रत्येक संस्थेच्या एजन्सीला काम दिलं जातं म्हणून असे पैसे वळते केलेले आहेत। असा अंधागुंदी कारभार या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर रँकिंग वाढवण्यासाठी 6वा क्रमांक मिळवण्यासाठी देखील भ्रष्टाचाराची या ठिकाणी केलेला आहे। खोटी कागदपत्र सादर करून या ठिकाणी 6वा क्रमांक मिळवलेला आहे। आम्हाला अभिमान आहे, या संस्थेच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढली पाहिजे। गुणवत्ता वाढून जर विद्यार्थ्याला रँकिंग मिळत असेल तर त्याला आमचा अभिमान आहे। परंतु तुम्ही खोटी डॉक्युमेंट सादर करून विद्यार्थ्यांची गळचेपी करून कर्मचाऱ्यांना दाबून कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही पत्राची दखल न घेता त्यांचा अन्याय करत असेल तर आम्ही अन्याय सहन करणार नाही। आज आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेले आहोत, परंतु तोपर्यंत संचालक मनोज तिवारी बडतर्फ होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। या ठिकाणी इशारा दिला आहे आंदोलनकर्त्यांनी, जोपर्यंत संचालकावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तसंच राहणार आहे। आता सध्या ठिय्या आंदोलन केले, येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा छेडण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। पूर्ण आता IM गेटवरती आता सुरक्षा रक्षक देखील वाढवण्यात आलेले आहे आणि पोलीस देखील आता या ठिकाणी आता पवई पोलीस देखील या घटनास्थळी आलेले आहे। आंदोलनकर्त्यांना आता थोड्याच वेळात या ठिकाणी आता कशा प्रकारे या ठिकाणी शिष्टमंडळाला पाठवलं झाले हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या आंदोलन जे गेटवरती सुरू आहे त्यानुसार आता कुठंतरी गोंधळ देखील उठण्याचं निर्माण चिन्ह आहेत। मात्र सध्या तरी या ठिकाणी कठोर कारवाई करावी संचालकावर अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील करण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशी कारवाई होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा नागनाथसह गणेश सुरा, TV9 मराठी, पवई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।